मंडळी दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी अशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याने निमित्त आमच्या गावात यात्रा पण असते हनुमान देवाची. तर छान अशा मांडवडाळ्या वगैरे सगळे संध्याकाळी पण खूप छान यात्रा असते, मिरवणूक असते आणि छान अशी जत्रा भरलेली आहे. तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आज सासऱ्यांची पुण्यतिथी पण आहे. तर आता मी गुढी उभारून गावाला जाणार आहे, कारण आज पुण्यतिथी असल्यामुळे पाहुणे पण येणार आहे. तर मग 12 वाजता मी तिकडनंच नैवेद्य करून इकडं गुढीला दाखवणार आहे. संध्याकाळी पण तुम्हाला यात्रा वगैरे छान दाखवेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता चालेल ना? चालेल. तेच तर आत्ताच गावाला आलेली आहे आणि एक साईडला देवाला न्हाण वगैरे घातले आणि देवाची देवपूजा चालू आहे आणि एक साईडला स्वयंपाक पण चालू आहे आणि पारायण पण आहे आज. तर बाबा थोड्या वेळाने येतील आणि पारायण पण करतील. तर स्वयंपाक अर्धा झालेला आहे, कारण माझ्या जावाने भरपूर स्वयंपाक केला आहे. फक्त पोळ्या आणि भजेच राहिलेले आहेत. आणि माझी पुतणी देवाला मस्त गंधाक्षता लावते आणि चंदनचं खूप छान तिने देवाला मळवट वगैरे लावते. तर तुम्हाला ते पण दाखवते. ती किती छान पूर्ण देवाला चंदन इतकी भारी लावते ना, सगळे नान घालतात आणि तिच्याकडे चंदन लावायला देतात. तर मी ते पण तुम्हाला दाखवते. सगळं चंदन वगैरे लावलं का देवाला तुम्हाला दाखवते देवपूजा कशी आमची. चला आता स्वयंपाक करून घेते पहिले. तेजल, दंडवत. दंडवत. काय करते तू? चंदन लावते. बघा किती छान असे देवाला चंदन लावते डिझाईन करून. सगळ्यांनी मिळून लहान घातलं आहे आणि तिच्याकडे चंदन लावायचं काम दिलेले. तर ती खूप छान चंदन लावते बघा देवाला. कपाळाला पण छान चंदन लावलेले आणि हे सगळं तीच डिझाईन करते. दरवेळेस देवाची तीच जास्त डेकोरेशन वगैरे करते देवाला. मस्त चंदन ते बघा हाताला पण लावते छान. सगळ्या देवांना लावलेले चंदन. आताच स्नान घातलं देवाला. गंध अक्षदा अत्तर लावलेले आणि तिला चंदन लावायसाठी दिलेलं आहे. तर ती चंदन लावते. तर पूर्ण चंदन लावून झालेलं तर मी दाखवते तुम्हाला. बघा मुलींनी किती छान रांगोळी काढलेली. मस्त एकदम गुढी, हारडा कडा, लिंबाची पानं किती छान काढलेली बघा रांगोळी. मागच्या वेळेस पण तिनेच काढलेली. आमची त्याच्यात खूप छान रांगोळी काढते. आणि आमची जानू कलर भरते. जानू इकडे, जानू हा, एक रांगोळी काढते आणि एक कलर भरते. फायनल टच द्यायला माईला आवाज देते, कारण तिने ना हारडा कडाच काढला नव्हता. मग मी हारडा कडा बनवला. एवढा खास नाही आला पण बनवलाय, प्रयत्न केलाय थोडं. तर कशी आली रांगोळी नक्की कमेंट करून सांगा. आमची रांगोळी काढणारी दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू श्री पंचावतार मुख्य करून श्री चक्रधराया श्री दत्तात्रय प्रभू बाबा आज रोजी आपल्याच कृपेने प्राप्त झालेल्या संपत्तीतून आम्ही परिवार गुढी पाडवा मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने साधू संतांच्या परिवाराच्या हस्ते समक्ष
आपल्या श्रीचरणी समर्पण करीत असलेल्या चंदनगंध स्नान आदी करून पूजा पारायणाचा द्रव्याचा अन्न उदकाचा भक्तिभावाचा आरती उपहाराचा संपूर्ण धर्मविधीचा आपण या ठिकाणी सामर्थ्य विलंबित करून सुभविस्त होऊन प्रसन्न मनोधर्माने स्वीकार करून आम्हा सर्व परिवारास धरणी दक्ष करावे. चंदनगंध घ्या देवा श्रीपते दयेचा सागरा स्वामी श्री योगेश्वरानो नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की. स्वयं हंतुं धार्तराष्ट्रं स्वबाधवा पश्यन्ति लोभो भवत चेतसा अस्माभिः पापदस्मानि वर्धितुं प्रपश्यन्ति कुलधर्म सनातनः अधर्माभिः भवत् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्य संक्रमण अर्कायैव कुलज्ञानं कुलस्य च गोचरेते कुलतपस्तौ उपाविशत् इति श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन थोड्या वेळासाठी सेकंडचं घे. स्वयंपाकाच्या आधीच 2 जाळ्या भांडे झाले, अजून स्वयंपाक करायचंय, अजून जेवण करायचंय, आधी 2 भांडे, 2 जाळ्या झाल्या भांड्यांच्या. नमस्कार मंडळी, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आता आम्ही स्वयंपाक बनवतोय. मामांची आज 5वी पुण्यस्मृती. आम्ही इकडे स्वयंपाक चालू आहे, तिकडे पारायण पण ठेवलेले आम्ही. आता ते सेंटरमध्ये चालू आहे पारायण. या सगळे जेवण करायला, आमची पुरणपोळी खायला या. बघा कशी वाटते तुम्हाला. नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठेव तिथं खाली. पाठव, ठेव ना पाठव. प्रेमाने विनवून दंडवत हो त्या तत्परा विनवी वारंवार क्रिया हिनासी न घडे दारिद्र्य दोषामुळे पावो शुद्ध क्रिया प्रणाम प्रारब्ध माझे पुढे सर्वज्ञ. मंडळी आता जेवण झालेलं आहे आणि आता मी भांडे घासते. बघा 3 जाळ्या भांडे घासते आणि सगळ्यांचे जेवण झालेले आहेत. तर नंदनताई पण आलेले आहेत. त्या मस्त मळ्याकडे मारला आणि तिकडे घराचं काम चालू. बघा कलर चालू आहे. आता जेवण झालं. इतकं कंटाळा आलाय, खूप दाबून जेवण झालेलं आहे आमचं. पुरणपोळी मस्त खाल्लेली आहे. तुम्ही काय खाल्ले? पुरणपोळी खाल्ली तर काय खाल्ले नक्की कमेंट करून सांगा. आमच्या दर्शनाला पुरणपोळी असते. आता नंदनताईला विचारून स्वयंपाक कसं झालेला आहे. ताई स्वयंपाक कसं झाला? एकदम महाराज आहे तुम्ही. मास्टर आहे. आचारी मास्टर. एकदम छान स्वयंपाक झाला. मस्त छान वाटलं का तुम्हाला? एकदम भारी. छान तार पुरणपोळी मस्त.
गावरान तडका. बाय करा बाय करा बाय करा. आता busy आहे, बाय करायला टाइम नाहीये. चला झाली आमची ट्रिप. पाडवा नाही पाडवा झाला आमचा. मैं अभी डायरेक्ट पेड़े खाने आऊंगी. ये हो जानवी. आता आमच्या जानूचा एक नंबर आला का? जानू मस्त पेढे देणार आहे सगळ्यांना. लेके आने का हाँ? येऊन ये, पास होना अच्छे से. आमची जानू दहावीचे पेढे वाटणार आहे. काय सांगायचं ना किती जानू? ए जानू एक नंबर का? किती नंबर का? येऊ का? गाडी घेतली ना. आता लास्ट आहे का पंक्चर आहे? पंचर नाही, हवा कमी द्यायची. बाय. नाही ओय पिशवा घ्या. बस बस आता इकडे 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 आमचं जेवणला जत्रेला या. आता संध्याकाळी जत्रेला जायचं. आता आमचं पाडवा झालाय, आता जत्रा. चला तुम्ही पण जत्रेला. ए पदर पाय ग मम्मी. भावाचा फोन आला होता, म्हणे तू काय करते? तर त्याला म्हटले काही नाही, आज आमच्या गावात यात्रा आहे. तर दोन्ही भाऊ आलेले होते सुट्टीवर एक साथच. तर त्यांना म्हटले तुम्ही पण या आणि मुलांना पण घेऊन या, तर यात्रा फिरतील. तर खूप मोठी यात्रा असते. तर तो म्हणे किती दिवस असते? तर त्याला म्हटले एकच दिवस असते, तर या तुम्ही फिरायला. तर ते म्हणे आम्ही जेवायला थांबणार नाही. पण मग मी गावावरनं पुरण आणलेलं होतं. तर मग छान अशा पुरणपोळ्या, भजे, सार, परत जो सकाळी स्वयंपाक होता तोच मी संध्याकाळी केला. मग छान असे जेवणं वगैरे केले आणि 9:30 पावणे 10 झालेच होते. तर खूप हवा सुटली. तर त्यांना म्हटले तुम्ही लवकर जा, कारण आध्या ठिकाणी लाईट पण गेलेली होती. म्हटले परत पाऊस सुरू झाला, मग बराच उशीर झाला. त्याच्यामुळे त्यांना म्हटले या दोघांना सांगितलं तुम्ही त्यांना डायरेक्ट घरपर्यंत सोडून द्या. मग हे दोघंजणं गाडी घेऊन आले. तोपर्यंत आम्ही जत्रा फिरत होतो. मग दोघांच्या गाडीवर दोघांना बसून दिलं आणि ते मग गेल्यानंतर खूप हवा सुटली. म्हटलं लवकर जा, नाही तर पाऊस चालू झाला तर तुम्हाला जाता पण येणार नाही. तर ते गेल्यानंतर मी पण आता घरी चाललेले आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.